माऊली तुमचं नाव काय? नाव रुक्मिणी. रुक्मिणी अयो रखुमाई आली बघा इथं. तिकडे पंढरपूर जायचं पांढरा कलेक्टच ठेवलं तिथं. माऊली संघ आलाय पण पांढरंग सोडून आला की खंडोबारायाची माझ्या महिमा निघाले त्याच्या दारी नाच द्यात वाग्याने मुरली अवनाच ती राजाची घाटी ढिंबडी वाजवून लंगर तोडती येल कोट गाजवून याचे दोरी गला कोट भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं ते दोरी गला कोट भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं सटपण तो पाहिलं पुराणात मलुखानं नाव त्याला लिवलं कुराणात भंडाऱ्याचं सटपण पाहिलं पुराणात मलुखानं नाव त्याला लिवलं पुराणात मलुखानं नाव त्याला लिवलं पुराणात राजाची घाटी डिंबडी वाजवून लंगर तोडत येळ कोट गाजवून याचे दोरी गला कोट भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जे दोरी गला कोट भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं लेको लेको सदानंदाचा काय कसं वाटतं वारीत? काय वाटतं बरं वाटतं मजा वाटते देवाच्या ठिकाणी. काय वाटतं मजा वाटते. मग आता परत येणार का? परत यायचं? बोलीन तसं आता देव बोलीन तसं करू आम्ही. आता देवाला काय बांधून राहायचं नाही. काय काय तिकडे बोलवलं तर तिकडे जायचं. तिकडे नाही बोलवीत इकडेच बोलवतो. तिकडे कायला बोलवीन तो? त्याला तेवढंच काम आहे काय तुम्हाला तिकडे बरं झालं की काय कवा तरी नाही. आता देव लगेच म्हणेन तिकडे कशाला जाते तू माझ्याकडे तुरु चालीत लगेच पळत जाय त्या मागे. काय पळतच आलं मग तिकडे नाही बोलवीत तो. घरातलं कोण कोण असतं? माझी एक मीच असते दुसरं नाही. तुम्ही गाव कोणचं तुमचं? आमचं केसपशी आनंदगाव सारणी. आनंदगाव सारणी केसपशी केस तालुका बीड. बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातलं आलं लय लांब आलाय तुम्ही. पका पाऊस पडला का नाही तिकडे? असलाच पडला. आता वारीला आलाय तुम्ही. तिला लय मोठा पडला आमच्या इकडे किती पाऊस आहे. असंच चालूच आहे बंद नाही. आता तुम्ही वारीला आलाय मग आता पांढराकडे काय मागणं तुमचं? आमचं मागणं पाऊस पाणी दे मुलं बाळा चांगले सांभाळा. मुलं बाळा चांगले सांभाळा. तुम्हाला सोनं नाणं काय तर मागायचं की हे असं कपडे बांधून ठेवाय. काय करते तुम्हाला देऊन टाकला आता. कधी बसले करता वारी? पहिलेच वर्षी आहे भैया. पहिल्याच वर्षीपासून काय काय ते मनात जायची इच्छा होती. अचानक एका तासातच निघाले. कसं वाटतंय आता? छान वाटतं. घरचे ध्यान पण येत नाही. पुढच्या वर्षी येणार का आता? हो काय बुटीलाकडे काय मागणी आता? काहीच नाही. सगळ्याला सुख द्यायचं मागणं आहे. सगळं सुख द्यायचं. दवळण बिवळण मला जोरात म्हणाले की बाई तुझा गेला रे का मुरेलीने मारी हाका. बाई तुझा गेला रे का मुरेलीने मारी हाका. पांडवायचा प्राण से का मुरलीने मारी हाका. मुरली वाजे पंढरपुरी पुंडलिकाची लय भीड भारी. हात देऊ
ऐसे का मुरलीने मारी हाका. मज वाटत्यासी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे कदा न सोडावे चरण त्याचे एका जनार्दनी घडो त्याचा संग नवा वियोग माझ्या चित्ता. विना घेऊन तुम्ही वारी करता? विना घेऊन. मी काय कारण काय विना घेऊन वारी करायचं? आता हे कसं आहे म्हणजे आपण जे वारी करतो ना हे आपलं म्हणजे पूर्वीचं जे काही आपलं पाप पुण्य हे सगळं नष्ट होते. वारी केली नाही. वारी केली. वारी का केली पाहिजे? वारी कशासाठी केली पाहिजे? वारी कशासाठी केली पाहिजे म्हणजे तुम्हाला वारी सांगायची गोष्ट म्हणजे आपलं धरून गेलो पाहिजे आपण वारीमुळं. ज्ञानेश्वर महाराजांची जे वारी आहे ना हे सगळं म्हणजे उद्धरायसाठी आहे. रामकृष्ण हरी म्हणत चालायचं असं म्हणजे वारी म्हणजे हीच असते बाकी काय नाही. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण रे. माऊली आज पालखी जेजुरीत येते, कसं वाटतंय? एकदम खूप आनंद वाटतो. जेजुरीमध्ये असं समजतात की म्हटलं जातं की जेजुरीत पालखीचं स्वागत हे भंडाऱ्याने केलं हा, जातं. भंडाऱ्याने. ही परंपरा कधीपासून चालू आहे काय? पण जवळजवळ 750 वर्ष झालं. हां, कसं साजरी केली जाते काय? भंडारा उधळतात. अजून भंडार खोबरं वाघ्या मुरळी वाजंत्रे असते. गोंधळी वाजवतात. आता वारीत आतापर्यंत आलेले असे अनुभव आहेत का काय जे की तुम्हाला अशी खूप आवडतात त्या गोष्टी? हा, एक म्हातारी असते. ती हाताला धरून आपलं तिचं हे करून घेतात, सांभाळून घेतात वारकरी लोक. आनंदात असतात. वारी म्हणजे खूप आनंदाचे एक माहेर घर असतं पंढरीला जाण्याचं. जेजुरीचं आणि वारीचं काय नातं आहे? खंडोबाचा भाऊ विठ्ठल. हा, विठ्ठल. तुम्ही कधीपासून वारी बघताय? मी आता माझं वय 75 आहे. वय 75 आहे. हा म्हणजे 65 वर्ष तरी पूर्ण झाले मला वारी समजते. बघताय. हा. मग तुम्ही गेले की नाही वारीला आजपर्यंत कधी? आम्ही नाही गेलो ह्याच्यापर्यंत जातो आम्ही लोणंद ते तरडगाव. म्हणजे पालखी तुम्ही जेजुरीतून पुढे सोडायला पुढे जाता, जातो. निरोप देण्यासाठी जाता. हा. त्यानंतर ना आपलं व्यवसाय वगैरे शिवरी ते जेजुरीपर्यंत पालखी चालत आणायची ती. म्हणजे घेऊन यायचं आणि घेऊन परत पुढं यायचं. निरोप देण्यासाठी हा, जाता. निरोप परत द्यायचा. आतापर्यंत तुम्ही ज्या वारीत काय काय पाहिलं म्हणजे की वारीतले अनुभव काय काय होते तुमचे? काय गोळ्या मिळाल्या आपली ज्याला लोक म्हातारे माणसं असो तरुण असो पारक पोरं असो लोक माऊली म्हणतात हा. आणि समाधानी बोलतात. वाईपट वागत नाही. आता एखादं असतं ते थोडंफार गावकऱ्यांचं वारीबद्दलचं प्रेम कसं आहे? एकदम चांगलं आहे. म्हणजे गावकरी आणि वारकरी हा. या दोघं एकमेकांना सांभाळून घेतात. समजून घेतात. प्रत्येकाच्याकडे दिंडे जेव्हा हा. असतात कुणी आलं तरी नाही म्हणत नाही काय कशा गोष्टीला. वारकऱ्यांचं त्यांचं प्रेम चांगलं आहे पहिल्यापासून. चांगले वाय